बसेल त्याला होईल त्याचा डब्बा गुल. ए ते बघ काय? अरे स्पायडरमॅन आहे. काय सुपरमॅन आहे? अरे नाही ना, तो कावळा का चिमणी काहीतरी आहे. नाही रे, ट्रेन आहे ती. अरे ट्रेन नाही, रिक्षा आहे, रिक्षा. हा नहीं, मगर है मगर. मगर ऐसी क्यों दिख रही है? निलेश हाँ? झाला डब्बा गुल. अरे आज डब्बा गुल झालेला आहे. बरं झालं. कुणाचा झाला आज? तुझाच झालाय, अजून कोणाचा झाला? कुणाचा होणार म्हणा, माझाच होणार ना डब्बा गुल. झालेला आहे पुन्हा एकदा डब्बा गुल. हा पण फक्त माझा नाही होणार आहे, आता तुमचा सुद्धा डब्बा गुल होणार आहे. कारण घेऊन आलाय तुमचा लाडका कार्यक्रम. तुम्ही पाहताय नो सुपी नूडल्स डब्बा गुल सोबत डाबर रेड पेस्ट. तर सुट्टीतल्या धमाल डब्बा गुल प्रवासाला आपण सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. हेड बाई निर्मितीताई सावंत आणि सगळ्यांचा लाडका दादा पुष्कर श्रोत्री. या कार्यक्रमात मुलं जरी माझा डब्बा गुल करत असली ना तरी मी तो करून घेतो, कारण माझं मन तेवढं मोठं आहे ना. काय चालला कुठे? थांब. 3440, 5457, 6468, 7499. मी काही बोललेलो नाहीये, मी तुमचा वेळ घालवत नाहीये. मग हे कशाला मोजता आता? अरे या आकड्यांची बेरीज कर जरा, मला उत्तर हवंय. हे बरं आहे काम. ए आणि जमलं तर गुणाकार सुद्धा कर, ते पण उत्तर हवंय मला. ए काही नाही, जा. अरे ए असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मित्र आपल्याला भेटत असतात. तर असाच एक वेगळाच मित्र भेटलाय आपल्या रुगुली आणि मट्टूला. बघूयात कसा आहे तो मित्र. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात माझ्या टीमचं, झंगड काकाच्या टीमचं. कमॉन. ए मन्या, बोल चंद्या. खूप बोर झालंय रे. हो यार, काय खेळायचं? आपण लंगडी खेळूया. नको रे, कालच खेळलोय आणि शिवाय माझा पाय खूप दुखतोय. आपण बुद्धिबळ खेळूया. बुद्धिबळ नको नको, बुद्धीत बोलणार राहिला आता. बेस्ट आहे, कॅरम खेळूया. नको रे, तू फार ते बोट दुखतात आणि तू फार ढकलापंजी करतोस. अरे ढकलापंजी रे. हा कळलं कळलं. मी आता तुझा चेहरा बघितला ना की मला आता रडायला येतं. अरे मी तुझा चेहरा बघितला ना की माझ्या पोटात कसं तरी होतं रे. शी. ए मी तुला एक गोष्ट सांगू का? स्वराजाची शपथ. आई शपथ. अरे आई शपथ नाही रे, स्वराजाची शपथ. ए पण कोणाची गोष्ट आहे? अरे मूर्ख, शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराज जेव्हा लहान होते ते आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराजाची शपथ घेतली होती. ला, शिवाजी महाराज लहानपणी काय काय करायचे आणि आपण काय करतोय? गोट्या, लगोरी, कॅरम. शी 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 शी. ए ऐक ना, त्या काळचे गेम्स आपल्याला कोणी शिकवायला आलं असतं तर काय भारी वाटलं असती ना. आपण दोघे झालो आहोत बोर, कोणीतरी येईल का तिसरा आमच्यात कोणी थोर. अरे चंगू मंगू, एवढ्या भर उन्हाचं चाललंय काय? आम्ही चंगू मंगू नाही, चण्या मन्या. हा तेच मग, चंगू मंगू काय आणि चण्या मन्या काय, दोन्ही सारखाच. एक मिनिट, आम्ही इथे ना बोर झालोय म्हणून आम्ही शोधत होतो कोण तिसरा मिळतोय का खेळायला. महाराजांनीच थाडलं आम्हाला. म्हटले आमच्या काळचे गेम शिकवा. या गुलामाला राणूजी म्हणतात. कुठे आहेत महाराज? गाढवा, असं बोलू नकोस. महाराज सर्वत्र असतात. बर ते जाऊ दे, चला आता आपण खेळूया. करा आमच्यावर वार, घ्या ती शमशेर. शमशेर? अरे बिंडो का तलवार घे म्हणतो. नको नको नको, त्या
त्यापेक्षा आपण लपाछपी खेळूया. लपाछपी हा. आम्ही कोणास घाबरत नाही. लपतील आमचे दुश्मन. अहो राणोजी, हा एक गेम आहे हा. ज्याच्यावर राज्य असतो तो लपलेल्या लोकांना स्टॉप करतो. राज्य बाकी कोणाचं नसतं, फक्त महाराजांचं असतं. आणि ते स्टॉप काय म्हणालात? अहो ते म्हणजे आऊट. आणि जो पहिला आऊट होईल ना त्याच्यावर राज्य होणार. हा होय. माऊट होणाऱ्या शिक्षा काय? अबे शिक्षा काय नाही. काही नाही. हा कसला गेम? थांबा, आम्ही सांगतो. अहो जो पहिल्यांदा आऊट होईल त्या रायगडाच्या टकमक टोकावरून विक्राळ वाऱ्याबरोबर खोल दरीत त्याचा कडेलोट केला जाईल. कडेलोट? नाही नाही, मी तर अदृश्य आहे. हे, मी तर दिसणारच नाही कोणाला. मी गेम आऊट. आओ राणोजी, असे घातकीय नियम नको. आपण साधा 5-3-2 खेळूया. बेस्ट आहे. 5-3-2. हा. ते काय असतं? अहो ज्याच्यावर 5 हात आले ना. अच्छा तुम्हाला आधी सांगावं लागलं ना. अहो पत्ते पत्ते पत्ते. एक आमचे काढू. पत्ते 2च, प्रतापगड आणि रायगड. दोन म्हणतो आणि 3 दाखवतो. काय हुशार आहेत ना. अहो ते पत्ते वेगळे. आम्ही खेळलात ते पत्ते म्हणतोय. एका दुर्री तिर्री. ज्याच्यावर 5 हात आले त्यांनी 5 हात करायचे. ज्याच्यावर 3 हात आले त्यांनी 3 हात करायचे. आणि ज्याच्यावर 2 हात आले त्यांनी 2 हात करायचे. चालेल. हा. आम्ही 5 हात करणार, तुमच्याशी 2 हात करणार आणि आमचे 5 हात करणार. काय म्हणजे तुम्ही आमचे हात कापणार? हे नाही नाही नाही, मी नाही देणार तुम्हाला हात. तसेच गेम सांगितला दादांनी. जाऊ दे आपण दुसरा गेम खेळूया. आपण पडल्याची शर्यत लावूया. अरे आपल्याला झेपेल असा गेम का नाही सुचवत तू? थांबा. जो हरेल या शर्यतीत त्याने या झाडावरचे सगळे आंबे आम्हास काढून द्यायचे. पण जिंकलात तर ना. हरणं आमच्या रक्तात नाही. तुला या झाडावर चढता येतं आणि ही बाग कोणाची माहित नाही आपल्याला. पकडलं तर तुला एवढं का वाटतंय की आपण हरूच? करता का गेम फिक्स का मी करू एक गेम फिक्स? कुस्तीच खेळूया. कुस्ती? हा, मी तुला उलटा पाडतो आणि तुला 4 मुंड्या चित करतो. पाया पडतो तुमच्या. अरे माझा नाही रे, यांच्या पण. ए उठा उठा. सॉरी चन्या, सॉरी मन्या. माझं नाव केतन. मी आज या सोसायटीत नवीन राहायला आलोय. चन्याची आई मला म्हणाली तुम्ही दोघे एकमेकांशी खेळून फार बोर झालाय. मग काय, मी आलो तिसरा. कसं वाटलं माझं इंट्रोडक्शन? आता 3 तिघाडा काम बिगाडा सुट्टीत करू आपण. काय मग कसं काय वाटलं आमच्या राणोजी? मला स्किट खूप आवडलं. तिघांनी खूप छान केलं. पतुकली मला तुझं विशेष कौतुक करावं असं वाटतं की तू ती भाषा तुझ्याच विभागातली असल्यामुळे तू छान पेलत होतास, पण त्याचबरोबर टायमिंग खूप छान तू सांभाळत होतास या सगळ्या गोष्टींचं. रुगुली आवाजाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कशासाठी सांगतोय मी वारंवार हे लक्षात घे. त्यामुळे होतंय काय, स्पीड कमी होण्यामागे अनेक वेळा झांगड काका रुगुलीचा आवाज कारणीभूत ठरतो. कारण त्याला श्वास पुरत नाहीये आणि तो जास्त एनर्जी लावायला जातोय आणि मग जे व्हायला पाहिजे त्यापेक्षा भलतं काहीतरी वेळ जास्त, श्वासोश्वासात वेळ जास्त हा. त्यामुळे त्याची काळजी घे रुगुली, खूप सिरियसली घे. कारण तुझ्याकडे जे टॅलेंट आहे ते जर तू इथून नाही पोहोचू शकलास तर काही घडू शकत नाही. आणि मट्टो, यू आर फॅन्टॅस्टिक. तुझं ते टायमिंग पण मला खूप आवडलं. अरे माझ्या ना महाराजांच्या पट, ते पण टायमिंग मला आवडलं. छान केलं. आणखीन थोडी रिहर्सल करा, नीट कॉन्सन्ट्रेट करा, आणखीन छान होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. आज कोणाचे मार्क गुलदस्त्यात आहेत आणि कोण सिग्नल देणार आहे आम्हाला? आज शिंगल देणार आहेत निर्मितीताई आणि माझे गुण आहेत ते गुलदस्त्यात असणार आहेत. चालतंय. थँक्यू थँक्यू थँक्यू. येलो सिग्नल मिळालाय आपल्याला. पुढच्या वेळेला ग्रीन सिग्नल मिळवायचं काय? चलो चलो. ऐक रे, यातला कुठला मुलगा तुझा आहे? ते पालक नाहीये, तो एक विद्यार्थी आहे. तू आधी 10वी केलीस का? असा आलास खाली? बाबा म्हणतात पुण्याची लोक भारी असतात. इथे पुण्याचे आहेत. आई पुण्याची आहे ना,
म्हणून त्यांना तसं म्हणावंच लागतं. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय टेन्शन गुल मस्ती फुल बोलतो नो सुपी नूडल्स डब्बा गुल सोबत डाबर रेड पेस्ट. आता तुम्ही म्हणाल की स्टेजवरती फळा कुठून आला बाबा? अहो तारे मास्तर म्हटलं की फळा आलास ना. आणि फळा म्हटलं की तारे मास्तर आलेच. हो तारे मास्तर आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. कधीपासून तुम्हाला शोधत होतो आम्ही. माझ्या आधी वर्गातून स्वतःला काही शिक्षक समजतो का काय बेटे तू? काय तरी वर्गात स्वतःला शिक्षक समजतात. हा फळा उलटा कोणी केला? छे 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 छे, असं नाही पाहिजे. फळा नेहमी असा पाहिजे. बरोबर. तारे मास्तर हे नाव कुठेतरी ऐकलंय मी. अरे माझाच नाव आहे. अरे असा दिसतोय मी. असो, मुलांची कल्पना शक्ती येते त्याला काय करणार आपण. मुलं कशी आहे ना आमच्या वर्गात अजून. बरोबर आहे. घंटा ऐकल्याशिवाय कशी मुलं येतील. येते का तुला घंटा वाजवता? घंटा वाजकेच ना तू. वाजव घंटा. आली एकेकाला फोडून काढी ना मी शिक्षक आहे तुमचा. लक्षात ठेवा. पहिली ते 8वी पर्यंत ई ग्रेड मिळवता तुम्ही. सांगायचे सुद्धा ई वाटते. लाज वाटते. म्हणून तुमच्या पालक वर्गाने मला इथं बोलवलेलं आहे. आणि खास मे महिन्यातले कडक सुट्टीतले हे असले माझे वर्ग चालणार आहेत इथे. समजलं आहे? ऐकले? यातला कुठला मुलगा तुझा आहे? हे पालक नाहीये, तो एक विद्यार्थी आहे. विद्यार्थी आहे. तू आधी 10वी केलीस का? असा आलास खाली. कसा तू चौथीत सांग मला. पहिली एकदा केली, बर. दुसरी 2दा केली, बर. तिसरी 3दा केली आणि चौथीत मी 4थ्या वर्षी ही तुझी चौथी 5वीला पुजलेली. तू निघून जायची. तू निघून जा. फोडून मोकळे. चाल चाल. यार पुढे इकडे. कसले मूर्ख तुमचे ते मित्र आहेत रे. लक्षात घ्या, तुमच्या आईवडिलांनी मला तुम्हाला शिक्षण देण्यासाठी इथं नेमलेलं आहे. मी आजपासून तुमचा विशेष उन्हाळ्यातला गुरुजी आहे. किती उकडलं तरी मी तुम्हाला थंडपणे शिकवणार आहे. समजलं? हा, लक्षात घ्यायचा. अचूक प्रश्नांची अचूक उत्तर तुम्ही द्यायची आहेत. माझं नाव गायतोंडे मास्तर. कोणी आवाज काढला? आवाज कोणी काढला? मी. कसा काढलास? अरे कोण आहेस तू? आय एम अ नाईस गाय. अरे नाईस गाय आणि बैलासारखा करतोस काय? नाव काय तुझं? आशुतोष. मला सांग मोठेपणी काय करणार आहेस तू? लग्न. अरे मोठेपणी कोण होणार आहेस तू? नवरा. अरे मोठेपणी तू घरात काय आणणार आहेस? बायको. अरे आई वडिलांना शुभेच्छा प्रेझेंट काय देणार आहेस तू? सून. सून असा तुला मारीन ना धरून. सगळं विसरून जाशील नाती गोती. समजलं? अहो तो किती गरीब आहे. तुम्ही कशाला उगाच त्याला रागवता? चला चला. मॅडम चुकलं माझं. माझी चूक झाली मॅडम. चूक झाली माझी. हो. आपलं वय कळेल का मॅडम? काय 9 संपून 10वं लागेल. मेला. कोण मेला? म्हणजे 31 मेला. महिना. अच्छा महिना सांगतोय. मला वाटलं गुरुजी मेला का काय. आम्हाला कुठे एवढं भाग्य. अति होत. मी गमती जमतीत घेतोय म्हणून वासर रंगली काय शहाणीसारखं वागू नका तुम्ही. मी शिंग म्हणून वासरू होता ते पुष्कळ आहे. गाढवाचं चित्र काढतात आणि गुरुजींचं म्हणून. तू हुशार दिसतेस ग जरा. हा हुशार. हे पुढे जर थोडीशी बस 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 जास्त माझ्या जवळ यायचं रे. ठीक आहे सांग. चल ठरवतो एकदा तुझी जागा काय ती. अरे नका असं वागू. तुमचे पालक मला शिव्या घालतील असं नका करू रे. हा
पाठ्यपुस्तकातले तुम्हाला काही प्रश्न विचारतो आहे. शिवधनुष्य कोणी मोडले होते? कसले आवाज काढतोस रे तू? मी आवाज काढलेला नाहीये, मग आवाज तिने काढलाय. अगं बाळ, आवाज काढू नकोस, उत्तरासाठी आवाज काढ. प्रश्न असा आहे, शिवधनुष्य कोणी मोडले होते? ते कळले आम्हास, पण मग तुला काय त्यातली माहिती आहे ते सांग. मला काय माहिती, मी तेव्हा तिकडे नव्हते. मी शाळेला दांडी मारली होती. का? मला गोवर झाला होता. म्हणजे काय माहित, आईने सांगितलं होतं असं सांगायचं म्हणून. असं खोटं बोलायला आईने शिकवलं? खोटं आहे? हे खोटं आहे. नव्हता गोवर झाला तुला? मग कुठे गेला होता तुम्ही लोक? ट्रिपला. अरे देवा, खोटं बोलू नये बरं का. खोटं बोलणं पाप असतं. हा बर, ते जाऊ देत. आता साधा सोपा इतिहासाकडे आपण वळूया. वळूयात इतिहासाकडे. हा चला वळा. वळा 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 वळा. अरे असं इतकं भूतकाळात नका मागे जाऊ, भविष्य काळात द्या जरा पुढे. काका मला वाचवा असे कोण कोणास म्हणाले? सर, मी म्हणालो माझ्या काकांना, का? काका मला वाचवा. हा? त्याचं काय झालं माहितीये का, मी एकदा भिंतीवर शू करत होतो, तर झुरळ आला, तर मी जोरात ओरडलो, काका मला वाचवा. झुरळ तिथे ते करत असताना तू काय करत होता भिंतीवरती जाऊन? अरे सर, अहो ते झुरळ शू करत नव्हता, हा करत होता. हो. कमाल आहे, तुम्ही माणसं डोकं फिरवाल माझी. तुमच्या आयुष्यात काही वेगळे घडू शकत नाही. तुम्ही माझी पंचायत करताय, माझी पंचायत केली हो, तुम्ही. सर. काय आहे? तुम्ही डीजे आहात. हो, तुमचा झालाय पण. काय झालंय? नमस्कार करा सगळे. एक साथ नमस्ते. शाबास. पुष्कर दादा असे हे म्हणतीलच, पण मगापासून हाच माझा मेंटॉर मला वाटतोय. नाही, हा संपूर्ण ऍक्ट तारे मास्तर तुम्ही खूप छान केलात. म्हणजे तुम्ही करणारच होतात, कारण आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रंगमंचावरती वेगवेगळ्या माध्यमांमधून बघितलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला भरपूर हसवलेलं आहे. पण ह्या मुलांच्या साथीने तो आनंद तुम्ही आणखीन आमचा वाढवत नेलात आणि तुम्हाला या मुलांनी विशेषतः खूप छान साथ दिली. म्हणजे ना मला एखाद्या बागेमधल्या सीसॉचा फील येत होता की क्षणार्धात तारे मास्तर एका बाजूला बसलेत आणि सगळी मुलं एका बाजूला बसलेत. एका क्षणात तारे मास्तर खाली आणि मुलं वरती, कधी मुलं खालती आणि तारे मास्तर वरती. हा सीसॉचा फील मला या पूर्ण ऍक्ट मध्ये तुमच्याकडनं मिळाला आणि त्याबद्दल तुम्हा मुलांचं खरंच खूप कौतुक आहे. गॉड ब्लेस यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तू जे बोलतेस ते तुला तरी कळतंय का? म्हणजे काय, बायकांना सगळं कळतं. कळतं कळतं. आई म्हणते बायकांमुळे संसाराची गाडी चालते. तुमच्याकडे संसाराची गाडी आहे, आमच्याकडे मोठी एसी ची गाडी आहे. पीपी गबरे. मग होते गब्बरची एंट्री. ओहो, कितने आदमी थे? दो सरकार. दो सरकार? अरे केंद्र सरकार आणि राज्य सरकार रे. दुकानदार दुकानदार दुकानदार, मी आहे दुकानदार. दुकानदार दुकानदार दुकानदार, मी आहे दुकानदार. ए राणी, माझं दुकान मांडून झालंय, चल ये पटकन. काय रे, काय खेळायचं? दुकान 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 नको, काहीच नसतं तुमच्या दुकानात. काहीही मागा. टाचणी आहे का? फुगा फोडताना तुटली. मग बदक आहे का? पोता पोता बुडालो. मग गॉगल आहे का? रजनीकांतनी नेला. मग कुलूप तरी आहे का? आहे ना. लावा तुमच्याच दुकानाला.
पाटी मात्र असते मोठी. आमची शाखा कुठेही नाही. मग मी पुण्याचा आहे, भारी आहे मी. हो बाबा म्हणतात पुण्याची लोक भारी असतात. इथे पुण्याचे आहेत, आई पुण्याची आहे ना, म्हणून त्यांना तसं म्हणावंच लागतं. बरं ते जाऊ दे, चल ना आपण खेळूया. नाही 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 नाही, मी नाही खेळणार दुकान. ठीक आहे, तुला आज जे पाहिजे ते मिळेल दुकानात. खरंच? हो. मग मुलगा मिळेल का? मुलगा कर्रा कुर्रा नाही तर काय प्लास्टिकचा. पण कशाला हवा मुलगा? शिक्षा करायला. कसली शिक्षा आणि कोणाला? एकमेकांना, तो मला आणि मी त्याला. तू जे बोलतेस ते तुला तरी कळतंय का? म्हणजे काय, बायकांना सगळं कळतं. कळतं. आई म्हणते बायकांमुळे संसाराची गाडी चालते. तुमच्याकडे संसाराची गाडी आहे, आमच्याकडे मोठी एसीची गाडी आहे. हा, तर मला मुलगा हवाय कारण मला शिक्षा करायची. पण कसली शिक्षा? तुला माहितीये, आत्ताच मी एका शिक्षेला जाऊन आले. मला तिकडे खूप मजा आली. शिक्षा आणि मज्जा म्हणजे तू जेल मध्ये गेली होतीस? गप रे. मग तू शाळेत गेली होतीस? नाही रे. मग कुठे गेली होतीस? ओळख बघू. तिकडे सगळे लोक नटून आले होते. छान छान डेकोरेशन पण होतं आणि तिकडे जिलबी आणि आईस्क्रीम पण होतं. आता सांग, नाहीतर मी तुला शिक्षा करेन. आय्या म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार? म्हणजे तू लग्नाला गेली होतीस? हो, अनुताईच्या. मग शिक्षा का म्हणतेस? अरे तेच ते, तुला शाळेत समानार्थी शब्द नाही शिकवले का? आई परवाच म्हणत होती लग्न म्हणजे शिक्षा असते, शिक्षा. अनुला म्हणा सरळ नाही म्हणून टाक. ओ अच्छा, म्हणून बाबा परवा दिनेश काकाला म्हणत होते जातो बाबा घरी, जेलर वाट पाहत असेल. लग्न म्हणजे शिक्षा. पण किती लोक लग्न करतात, त्यांना काय शिक्षा झाली असते का? हो ना. आणि खूप खुशही असतात. काही जण तर शिक्षेचा वाढदिवस पण साजरा करतात. जेव्हा आई गावाला जाते तेव्हा बाबा जाम बोर होतात. काही सुचत नाही, तर सॉक्स मिळत नाही, शर्टाला इस्त्री नसते, सारखी चिडचिड. हो ना. आणि बाबा टूरला गेले की आई उदास असते. म्हणजे त्यांना शिक्षा आवडत असावी. म्हणूनच मला पण हवी ही शिक्षा. मला पण. मग आपणच करायचं का लग्न? वेडीस का? आपलं तेवढं वय पण नाही. ये शिफ्ट ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कसा वाटला परफॉर्मन्स निर्मितीताई? अगं काय बोलूया मुलांना मी. बाई, या मुलांसमोर काही बोलणं तर चुकीचं आहे. खरंच ते तेवढं बरोबर लक्षात ठेवतात. आई म्हणाली होती लग्न म्हणजे शिक्षा आहे, शिक्षा ना. खूप छान झाला ऍक्ट तुमचा. तुम्ही दोघेही वेड्यात, गोड आहात तुम्ही. या चॉकलेट घेऊया. सिग्नल. चॉकलेट मिळालं तरी सिग्नल वेगळा असू शकतो. हा, प्लीज हे लक्षात ठेवा सगळ्यांनीच. हा, थँक्यू. एक मिनिट. या दोघांसाठी आमच्याकडे अजून एक काहीतरी वेगळी गंमत आहे. वेगळीच. पुष्कर दादा, तर आता मला बघायचं की यानंतर कुठली टीम येणार आहे. काय मजा. निलेश भाऊ, तात्यांना काहीतरी बोलायचंय. तात्यांना बोलायचंय? हो. बोला ना मग. नाही, पण तात्या जेव्हा बोलतात तेव्हा बाजूला कुणीच थांबत नाही. का? तात्यांचा तसा नियम आहे, कारण तात्यांना आता सगळ्यांसमोर सिक्रेट बोलायचे. गेट आउट. सगळ्यांसमोर हे सिक्रेट बोलणार आहेत. बोल. गेट आउट. नमस्कार. अजूनपर्यंत तुम्ही विनोदी स्किट पाहिलं,
पण आता आम्ही धावणार सिनेमा म्हणजे सिनेमॅटिक स्किट. पोरांनो तयार आहात का? आणा. छोटा बच्चा जान के हमको आंख दिखाना रे, डुबी डुबी डब डब, डुबी डुबी डब डब. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे तुम मगर तेरा साथ ना. एक मिनिट, तुझं डोकं दुखतंय का तुझी कंबर दुखतीये? अरे बोल ना. अरे मूव सांग ना. मूव. माझं काहीच दुखत नाहीये. मी ना शो बघून आलोय. शो. कुठला शो? तू शोला गेला होतास? हो. कसल्या शोला? शोलेच्या. एक मिनिट, तू शोला गेला होतास की शोले? ए तू अडाणी भाषेत बोलतोयस. मले तुले शोले. नाही नाही नाही, मी शोलेच्या शोला गेलेलो. ए त्यातली स्टारकास्ट काय होती सांग. तू बॉबी देओलला ओळखतो? हो ओळखतो ना, तो हिरो होता. तू सनी देओलला ओळखतेस? हो तो हिरो होता. त्यांचे आई वडील हिरो हिरोईन होते. हो. तुम्ही अभिषेक बच्चनला ओळखता? हो तो होता. नाही, त्याचे पण आई वडील हिरो हिरोईन होते. ए म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाचा सिनेमा होता सांग ना. हा हे म्हणजे त्यात भजन असेल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हे असं नाहीये ते. मेहबूबा ओ मेहबूबा. हो मेहबूबा ओ मेहबूबा, मेहबूबा ओ मेहबूबा. अरे असं पण नाहीये, मी दाखवतो. त्या पिक्चर मध्ये कोल्हे होते. हा शोलेला लागले कोल्हे. नाही नाही, हे बघा तुम्हाला स्टोरी ऐकायची आहे ना. सांग मग ऐका. एक ठाकूर असतो, तो जय आणि वीरूला शोधत असतो. मग फ्लॅशबॅक. धडक 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 धडक. एक मिनिट, हे काय? एक मालगाडी जात असते. ओके. धडक 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 धडक. ती मालगाडी आहे का बैलगाडी आहे? ए बैलगाडी कशी? घोडागाडी ना. घोडागाडी घोडागाडी. अरे अरे थांबा. हा एक मालगाडी असते, तिच्या पाठी सफेद घोड्यावर काळे डाकू असतात. ओ हा मग टप 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 टप. एक मिनिट, पण घोड्यावरून पाठलाग कशाला? तेव्हा कार नव्हत्या. तेव्हा पण पेट्रोल महाग असेल. मग डिस्क्या डिस्क्या वैताग. मग जय वीरू रामगडला पोचले. त्यांना तिकडे बसंती नावाची टांगेवाली दिसली. आणि ती इतकी बडबडी होती, इतकी बडबडी होती, डोक्याला शॉट. ए पण मुली असतातच बडबड्या. ए मुलींना काय बोलतो? जय हिंद जय महाराष्ट्र. ए गप्पा बसा. स्टोरी ऐकायची आहे ना. हो. मग होते गब्बरची एंट्री. हो कितने आदमी थे? दो सरकार. दो सरकार? अरे केंद्र सरकार आणि राज्य सरकार रे. मग तो गब्बर बंदूक काढतो. ठिसक्याव ठिसक्याव ठिसक्याव. त्यांच्याकडे दिवाळी असते. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन. डिस्क्याव डिस्क्याव डिस्क्याव. ए अरे त्यांच्याकडे होळी असते. तिकडे ना एक सांबा असतो. तो इडली सांबार खात असतो का रे? नाही नाही नाही, इडली सांबार मधला सांबार नाही, सांभा नावाचा माणूस असतो तो. तर गब्बर त्याला विचारतो, अरे सांभा कब है होली? 2-3 फालतू सीन होतात. मग हेमा मालिनी म्हणजे बोट लावून बघत असते. ओ तेवढ्यात तिच्यावर डाकू हमला करतात. मग ती पळते. तबडक 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 तबडक. भाग दन्नो भाग, ये मेरी इज्जत का सवाल है. भाग. ओके आता दन्नो कोण आहे? दन्नो तिची घोडी असते, तिला फक्त तिचंच हिंदी कळतं. मग ठाकूर येतो. गब्बरा बोलतो, मुझे गब्बर. मी त्याच्या जागे असते ना तर एंड थोडा वेगळा केला असता. काय? गब्बर केला असतो ठाकूरकडे. आय एम सॉरी असं म्हणलं असता. ओके. त्यांनी ठरवलं असतं आजपासून पाप बंद आणि आजपासून भजन चालू.
ओके महबूबा ओ महबूबा महबूबा ओ महबूबा महबूबा ओ महबूबा महबूबा ओ महबूबा. निर्मिताई कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? नाना पाटेकरांच्या आवाजातली बसंती फार आवडली. काही त्याच्यातले पंचेस होते ते छान होते, पण ओव्हरऑल थोडा आज 19-20 झाला ऍक्ट. नेक्स्ट टाइम छान करा. मुलांनो लक्षात ठेवा, हसा. नेक्स्ट टाइम नक्की छान करणार. ऑल द बेस्ट. नक्कीच नक्कीच. म्हणजे तात्या तुम्हाला गॅरंटी देतो पुढच्या वेळेस आम्ही असा दणका ऍक्ट सादर करू. येस. हो ना? हो सर. ऐक ना, माझ्या अंगाचा वास घे ना. तू काय वेडा झालास की काय? कोण सांगतं अंगाचा वास घे? तू ऐकून तरी घेतेस का नाही आधी? मी फक्त म्हणालो अंगाचा वास घे. तो तुला वास इतका आवडेल की असा वास 50 वर्षांपूर्वी सुद्धा मिळाला नसेल. मी 10 वर्षांची आहे. सॉरी, 10 वर्षांपूर्वी सुद्धा मिळाला नसेल. नमस्कार. नमस्कार. आता माझी मुलं इथे येणार आहेत. तुमची? माझी म्हणजे माझी नाही, पुष्कर भाऊ. हे झालंय आपलं आधी बोलून. माझ्या टीम मधली मुलं इथे येणार आहेत. ओ माहित नाही मतलब आता एवढा मी वेळ बोलू का? गेला. आता मला बोलायला दिलंय, मी बोलू का? तुम्हाला नंतर बोलायचंच आहे की नाही? तर आंबा हे माझ्या सकट ह्या सगळ्यांचंच आवडतं फळ आहे. तर आंब्याची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि आणखीन काही वर्षांनी आंबा ऍक्च्युली किती महागणार आहे याच्यावर माझी मुलं आता भाष्य करणार आहेत. प्लीज ऐकून घ्या. या रे मुलांनो. काय कट्टी? काय बट्टी? ऐक ना, बोल. माझ्या अंगाचा वास घे ना. का जगातली सगळी फुलं काय जळून खाक झाली आहेत का? सगळे परफ्युम्स आणि सगळे सेंट्स संपावर गेलेत. अगदी नावाप्रमाणे कट्टी आहेस. काय बोललं तर ऐकणारच नाहीस तू. तू काय वेडा झालास की काय? कोण सांगतं अंगाचा वास घे? थांब, तुझ्या आईलाच सांगते मी. अहो काकू. ए बाई थांब ना. मी कुठं काय बोलतोय? मी फक्त म्हणालो माझ्या अंगाचा वास घे. व्हेरी गुड. आता तू आहे ना उद्या डुकरासोबत लढ आणि बोल माझ्या अंगाचा वास घे. तू ऐकून तरी घेतेस का नाही आधी? मी फक्त म्हणालो अंगाचा वास घे. तो तुला वास इतका आवडेल की असा वास 50 वर्षांपूर्वी सुद्धा मिळाला नसेल. मी 10 वर्षांची आहे. सॉरी, 10 वर्षांपूर्वी सुद्धा मिळाला नसेल. थांब थांब, मी लांबूनच घेते वास. हा घे. सुगंधी तेल, अंडा. काय तरी ओळखतीये. जवळ ये, जवळ ये. हा तर खूप भारी वास आहे रे. मग अरे हा तर हापूस. काय? हापूस. हा तर हापूस आंब्यांचा वास आहे. तू हापूस आंबा खाल्लास? मग हा कॉंग्रॅच्युलेशन्स. वा. तुझं नाव गिनिस बुक मध्ये येणार ना? गेल्या 2 वर्षात आपल्या सोसायटी मध्ये कोणीच हापूस आंबा नाही खाल्लाय. अरे रे. तू कसा आणलास हापूस आंबा? काय माझ्या बाबांनी हा आंबा आधीच बघून ठेवला होता. मग मी, आई, बाबा, आजी आणि ताई आम्ही गेलो हापूस आंबा आणायला. कसं गेलो माहितीये? गाडीतून. तर आम्ही तिकडे गेलो, अशा पेट्या होत्या. बाबांनी बघितला होता आंबा. तो सोनेरी कलरचा बाबांनी आंबा काढला, त्याला तांबण्यात ठेवला, त्याच्यावर अक्षता टाकल्या, त्याला असं कव्हर केलं. आईनी बाबांच्या पायातल्या चपला घेतल्या आणि घंटी वाजवत मी घरापर्यंत मिरवत आलो आंब्याला घेऊन. वा वा वा. तर आम्ही घराच्या दारात आलो. बाबांच्या पायावर दूध आणि पाणी ओतलं आणि बाबांनी घोषणा दिल्या, हापूस आंबा आणूया, घरी नेऊन कापूया. हापूस आंबा आणूया, घरी नेऊन कापूया. मग आणि आम्ही घरात प्रवेश केला. आणि मग हॉल मध्ये असं आवाढव्य डेकोरेशन केलं होतं. त्याच्या पुढे असा अलगद तो हापूस आंबा ठेवला.
आणि मग आम्ही त्याची पूजा केली, आरती म्हणली, जय देव जय हापूस आंबा, दर्शन घेतो तुमचे जरासे थांबा, जय देव जय हापूस आंबा, दर्शन घेतो तुमचे जरासे थांबा, जय देव जय हापूस आंबा, दर्शन घेतो तुमचे जरासे थांबा. हा पुढे बोल ना. पुढे तर आम्ही तो असा आंबा घेतला, त्याला इकडून कापला, माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. सोनेरी कलरचं असंच पाणी खाली पडालं. मग इकडची मोठी फोड आजीला दिली, इकडची मोठी फोड बाबांना दिली, साईडच्या 2 फोडी ताईला आणि दादाला दिल्या, आणि एक छोटीशी फोड आईला दिली. मला उरली कोय. खोटाड्या बोलतोस. माझ्या अंगातून आंब्याचा वास येतोय आणि कोय खाल्लीस. आई जरा सांगतोय ना मी. आजी म्हणाली, अथर्वा माझी फोड खातोस का रे बाळा? बाबा म्हणाले, गपचूप माझी फोड येऊन खायची. ताई आणि दादानी तोंडाचं देऊन कोंबला आंबा. आई काय म्हणाली माहितीये का? खातोस का देऊ 2 रट्टे. असं करता करता सगळ्यांच्या फोडी माझ्याकडे आल्या, म्हणजे अख्खा आंबाच आला की, आणि एकट्याने तो आंबा फस्त केला. बाबा काय म्हणाले माहितीये? अथर्व आम्हाला जेवढा हापूस आंबा खाताना आनंद होतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आनंद तुला खाताना बघायला होतो. वाह 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 वाह. तुझ्या अंगातून फक्त आंब्याचा वास नाही, तुझ्या घरच्या प्रेमाचा पण वास येतोय. क्या बात है. खरंच. वा, आता मी पण माझ्या घरच्यांची बट्टी घेणार आणि त्यांना एक अख्खा आंबा माझ्यासाठी आणायला सांगणार. टाळ्या. पुढे काय होणार? पुढे मी तो खाणार आणि काय करणार? आणि सगळ्यांसोबत खाणार. दे टाळी. चल दोघे म्हणून आंबा खाऊया. चल. कसा वाटला ऍक्ट तुम्हाला? खरंच ग, खरंच क्षिती अशीच अवस्था झाली आता सध्या. आंब्याला गणपती सारखं आणून मखरात ठेवावं अशी परिस्थिती आलेली आहे आता. तुमचा ऍक्ट खूप छान लिहिलेला होता. मला वाटतं सागर देशमुख लेखक आहेत तुमचे, खूप छान लिहिला होता. तुम्ही दोघांनी खूप छान केलात. त्यातल्या सगळ्या कमेंट्स आवडल्या मला. छान झाला ऍक्ट, खूप गोड केलं तुम्ही दोघांनी. सिग्नल आंब्याचा सिग्नल देऊया का आपण त्यांना? तुम्ही कैरी द्या, आम्ही पिकवू. हो नक्की. हो हो. Yes! Thank you so much. तर आजच्या भागात तर बाबा खूप धमाल मजा मस्ती झालेली आहे, पण मजा मस्ती नंतर आता रिझल्ट बघायचा आहे. कसला रिझल्ट काय बघायचंय आता? कुठल्या टीमचा आज डब्बा डम डुम डुम गुल होणार आहे, तेव्हा आता इथे येणार डब्बा गुल मशीन. तर डब्बा गुल मशीन इकडे आलेला आहे आणि आता बघायचं की कुठल्या टीमचा डब्बा आज गुल होणार आहे. मी 5ही कॅप्टन्सला मैदानात बोलावतो. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. 5ही कॅप्टन्स आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की प्रथेप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यावरती हात ठेवून प्रार्थना करा. सगळ्यांची प्रार्थना झाली आहे, तेव्हा आता आम्हाला निकाल सांगा. निकाल गॉड मानून घ्या आता. आजच्या भागात 2-2 डब्बे गुल झालेले आहेत, त्यामुळे या खेळात काही होऊ शकतं. कधी कधी 5ही डब्बे गुल होऊ शकतात. तुम्ही विचार करा कुणाचा डब्बा गुल करायचा आणि पात्र नो सुपी नूडल्स डब्बा गुल.